चला आज आपण बघूया पनीर पराठा कसा बनवायचा आहे तो. पनीर मी घरीच तयार करून घेतलेला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. मी त्याची लिंक शेअर करते आहे कमेंट बॉक्समध्ये. आणि जे कणिक आपण मळणार आहे ती खूप सैलसर नको आणि खूप घट्टही नको. अशी छान मऊसूत आपण कणिक भिजवायची आहे. त्याची पण लिंक मी त्या व्हिडिओची लिंक पण मी कमेंट बॉक्समध्ये देते आहे. ते पण स्टेप फॉलो करून तुम्ही अशी छान कणिक भिजवू शकता. आता हा जो पनीर मी भिजवला आहे त्याचं जे पाणी आहे ते मी कंप्लीट काढून घेतलं आहे. म्हणजे तो असा ड्राय करायचा आहे आणि त्याचे असं छान तो आपल्या फिंगर टिप्सनीच असा मोकळा करायचा आहे. हाताने अजिबात मोकळा करायचा नाही, कारण हाताने बरेच वेळा मोकळा करताना त्याच्यातली मलई बाहेर पडते. कोथिंबीर घेतला आहे, मीठ लागणार आहे, हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे आणि जिरे पावडर घेतली आहे आणि चाट मसाला घेतला आहे. तुमच्याकडे जर ताजा पुदिना असेल तर तो घाला. मी माझ्याकडे ड्राईड पुदिना होता, तर त्याचे पानं मी थोडे चव म्हणून घातलेली आहे. आता सगळं जे आपलं साहित्य आहे ते सगळं एकत्र करून घेऊया आपण. पनीर घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, चाट मसाला, मीठ, हिरवी मिरची अ, आणि जिरे पावडर, भाजलेले जिऱ्याची पावडर ही अशी घातलेली आहे आणि तो आता छान मी मिक्स करून घेणार आहे. आता हा मिक्स करून घेताना काय करायचं आहे, आपल्या फिंगर टिप्सची मदत घ्यायची आहे. आपल्या हाताने तो मिक्स करायचा नाही आहे. फिंगर टिप्सनी काय होतं, तो मोकळा होतो, दाणेदार होतो. जर तुम्ही हाताचा वापर केला पूर्ण, तर त्याच्यातलं जे मलई असते ती बाहेर निघतं, तूप बाहेर निघतं. असं छान मी आटा भिजवून घेतला आणि आता आपण लाटूया. कणिक जर तुमची छान भिजवलेली असेल, तर पोळीतनं जो पनीर असतो, आपण जे स्टफिंग करतो पनीरचं, ते बाहेर येत नाही. आणि पनीर पण आपला ड्राईड असला पाहिजे, म्हणजे एकदम सुखा असला पाहिजे आणि दाणेदार असला पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण पोळी लाटतो, ती पोळी जी कणिक असते ती ओली होत नाही आणि ती लाटायला आपल्याला छान मदत मिळते. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये ज्या मी लिंक शेअर करते आहे, कणिक भिजवायची कशी आणि पनीर कसा बनवायचा, ते नक्की तुम्ही पहा. म्हणजे तुम्हाला हा पराठा लाटताना खूप सोपा होईल. पनीर पराठ्याची एक गंमत अशी आहे, की एक सकाळी तुम्ही नाश्त्याला दिला, मुलांना त्यांच्या डब्यात दिला किंवा सकाळी आपण ब्रेकफास्ट करून ऑफिसला निघालो, तरी तो एक हेवी ब्रेकफास्ट होतो. त्यामुळे आपल्याला भूक धरवल्या जाते, एक फ्रेशनेस येतो. त्यामुळे तुम्ही हा पराठा नक्की बनवून पहा आणि हा पराठा तुम्हाला आवडला, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला कसा वाटला ते. लाईक करा माझ्या रेसिपीला आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला अशा नवीन-नवीन रेसिपी पाहिजे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं दोन्ही साईडनी छान तो भाजल्यानंतर तो सुटसुटीत होतो, मोकळा होतो आणि तुम्ही दह्यासोबत किंवा आता माझ्याकडे छान मी आवळ्याचं लोणचं केलं होतं, त्यासोबत मी हा माझ्या मुलीला खायला दिला. तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.